अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय। त्यामुळे आता रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे। कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआय कडून तपास बंद करण्यात आलाय। रिया चक्रवर्तीला त्यामुळेच क्लीन चिट मिळतेय। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहेत। सचिन, क्लीन चिट रिया चक्रवर्तीला मिळताना पाहायला मिळतेय, जे सुशांत सिंह प्रकरण आणि ज्यामुळे दिशा सालियन प्रकरण देखील समोर आलं, असं सगळे प्रकरण मात्र आता क्लोजर रिपोर्ट सादर होतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच आपण बघतोय की तब्बल 4.5 वर्षानंतर सीबीआयने अखेर या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा फाऊल प्ले या संपूर्ण प्रकरणात झाला नसल्याचा सीबीआयचा दावा आहे। सुशांत सिंह याने आत्महत्या केली होती, मात्र त्यांच्या वडिलांचा त्यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता। जवळपास 4.5 वर्ष सीबीआयने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट टाकत रिया चक्रवर्ती हिला क्लीन चिट देखील दिलेली आहे। आपण बघतोय की दिशा सालेंच्या मृत्यू प्रकरणी त्या वडिलांनी अगदी काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आदित्य ठाकरेंवरती अनेक मोठे आरोप त्यांनी लावलेले आहेत आणि ही दोन्ही प्रकरणं, दिशा सालेन प्रकरण आहे आणि सुशांत सिंह प्रकरण, हे दोन्ही एकत्र जोडल्याचं त्यांचा आरोप आहे। मात्र आपण बघतोय की आता खुद्द सीबीआयने या संपूर्ण प्रकरणात आता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसून त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय।